तुमच्या आवडतीचे पदार्थ बनवले. खायला पण एकदम भारी लागत असतं. आज बनवायचं आहे सुक्या बोंबलाचा रस्सा. डोकी काढून घ्यायची याची. शाफ्ट काढायची, पख काढायची, असं 2 तुकडं करायचं. हा बोंबलाचा रस्सा ना खायला भारी लागत असतो. माझी आई ना लोखंडाच्या तव्यावर बनवायची. छोटासाच लोखंडी तवा असायचा आणि त्या तव्यावरती बनवायची. आम्ही 5 जण, बहिणी, 2 भाऊ, आई वडील एवढ्या छोट्या तव्यावरच कालवण खायचं. सगळ्यांना उली आई द्यायची आणि लई भारी व्हायचं आईच्या हाताचं. तसंच बनवणार आहे सेम, फक्त एवढंच आहे का आई चुलीवरती बनवत होती आणि मी गॅसवरती बनवणार. आई पाट्या वाटायची, मी मिक्सरमध्ये वाटणार. लई बदल झाला. मी पण पाट्या वाटत होते, आई होती तेव्हा. पहिली पाट्यावरच वाटायची, चुलीवरच बनवायची. आता गॅस निघालेत, गॅसवरच बनवायचे. लई भारी लागतं बरं का. नक्की व्हिडिओ बघा, किती भारी लागते. साधं सिंपल पण खायला एकदम टेस्टी. चुलीमध्ये भाजायची इस्तावरती आणि मग स्वच्छ अशी धुवून काढायची. आता गॅसवरती नाही भाजायचं, चांगलं नसतं म्हणतात. हळदीनं मिठाने असं छानपैकी धुवून काढायचं, एकदम स्वच्छ करायचे. 2-4 पाण्याने धुवायचे. हळदीच्या मिठाच्या पाण्यात 2 मिनटं ठेवायचं आणि चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं असं जोरात चुरून, म्हणजे सगळी घाण निघून जाते. कारळे घेतलेत. कारळे म्हणजे खुरासणी. लसूण, पुदिना, कोथिंबीर, अद्रक, कढीपत्ता, खोबरं, कांदा छानपैकी भाजून घ्यायचं हे सगळं. शेजारी पाणी असल्यामुळं मकर कावळे आलेत, पाणी पित्यात. त्यांचं चालू आहे काव, त्यामुळं कावळ्यांचा भरपूर आवाज येतोय.
सर्रासने कारळे पहिले बारीक करून घ्यायचे. त्याच्याबरोबर थोडंसं खोबरं पण टाकून बारीक करून घ्यायचं. नंतर ते मसाल्यामध्ये चांगलं बारीक नाही होत, त्यामुळे पहिलं बारीक करून घ्यायचं. छान असे बारीक झालेत कारळे. अर्धा चमचा घरचा मसाला घालायचा, अर्धा चमचा हळदी पावडर घालायची, अर्धा चमचा धना पावडर घालायची. थोडं थोडंच घालायचं मसाल्यामध्ये, कारण नंतर परत आपल्याला मसाले घालायचे. एक चमचा तेल घालायचं आणि मस्त असे बोंबील भाजून घ्यायचे. त्यालात खायला पण एकदम चविष्ट लागत असतात. दोन चमचे तेल घालायचं. कढीपत्ता घालायचा. तेजपत्ता म्हणजे मसाल्यामधला. अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची. चांगली परतून घ्यायची. हळदी पावडर, घरचा मसाला, काळा गोडा मसाला, धना पावडर, कांदा लसूण मसाला चांगला परतून घ्यायचा. कोथिंबीर, वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. काळा गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला कोणत्याही किराण्याच्या दुकानात तुम्हाला भेटून जाईल, कुठं डिमांडमध्ये भेटून जाईल. मस्त त्याने असं कालवण होत असतं. घरी बनवला असला तर खूपच चांगलं. कांदा लसूण मसाला, काळा मसाला घरी पण छान बनवता येतो. दोन मिनटं झाकण ठेवायचं. मसाल्यामध्ये जास्त खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही, कारण घरच्या मसाल्यामध्ये खडा मसाला टाकलेला असतात. 2 मिनिट टाकून घ्यायचे. बोंबलाला चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये.
मसाल्याचं वाटलेलं पाणी घालायचं. तुम्हाला जेवढं कालवण बनवायचं आहे तेवढं पाणी घालायचं. जेवढं जास्त कालवण बनवणार तेवढा जास्त मसाला काढायचा, त्याच्याप्रमाणे पाणी घालायचं. नुसतंच पाणी घालायचं नाही, जेणेकरून त्याची चव जाईल. चवीनुसार मीठ घालायचं. या लोखंडी तव्यावरचं कालवण खायला एकदम भारी लागतं. कोणत्याही मसाल्याचं कालवण करा तुम्ही लोखंडी तव्यावरती, एकदम खायला अप्रतिम लागत असतं. जरूर एखादा लोखंडी तवा घ्यायचा किंवा कढई घ्यायची, मस्त असं कालवण बनवायचं. जुन्या लोकांसारखं छान असं कालवण बनायचं, बाजरीच्या भाकरीबरोबर खायचं. लय भारी लागत असतं बरं का, एकदा बनवून बघा. एकदम भारी असं कालवण शिजून झाले बरं का, लय भारी लागत असते. तर मस्त पैकी बाजरीची भाकर करायची आणि चुरायची आणि खायची, एकदम भारी. बाजरीची भाकर, बोंबलाचं कालवण तुम्ही हप्त्यातून एकदा खाल्लं, दोनदा खाल्लं, तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही भासणार जुन्या लोकांसारखी. मस्त बनवायचं आणि मस्त खायचं, जास्त तेलकट खायचं नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि मस्त राहा.